आज आपण तिसऱ्या चॅप्टरला स्टार्ट करणार आहे. केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया व समीकरण. हे जे चॅप्टर आहे मुलांनो, बोर्डाच्या परीक्षेला कंपल्सरी 5 गुणांसाठी आणि विकल्पासह 7 गुण मिळणार. एक कंपल्सरी फॉर 5 मार्क्स विथ ऑप्शनल 7 मार्क्स. तर याच्या आधीचं जे चॅप्टर घेतलं होतं आपण, थोडासा अंतिम टप्पा राहिलेला आहे, तो मी लवकरच युट्यूबवर शेअर करणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या चॅप्टर जे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण, याच्या नोट्स देखील मी लवकरच तुम्हाला पाठवणार आहे. त्याच्या नोट्स तुम्ही वर्गपाठामध्ये नोंदवायचे म्हणजे तुम्हाला लिखाणाचा सराव होईल. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी, मराठी मीडियमचे विद्यार्थी, दोन्ही विद्यार्थी ह्या नोट्स लिहायचे आहेत. तुम्हाला 200 पेजेस एकच वही करा. विज्ञानासाठी अर्धी वही ही वर्गपाठासाठी असेल आणि अर्धी वही ही गृहपाठासाठी. सध्या तुम्ही सेकंड चॅप्टरचा क्लासवर्क लिहून ठेवा. त्यामध्ये डोबेलाइनस ट्रायड, न्यूलँड्स ऑक्टेव्ह्ज, मेंडेलिव्स पिरियडिक टेबल, मेंडेलिव्स पिरियडिक लॉ, मॉडर्न पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक लॉ, हे सगळे नियम आहेत. म्हणजे डोबेलाइनची त्रिके, न्यूलँडची अष्टके, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, त्याचे गुण दोष, त्याचप्रमाणे आधुनिक आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणीलाच दीर्घ श्रेणीची आवर्त सारणी असं सुद्धा म्हटलं जात असतं. आता हे प्रकरण सुरू करण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. जे आम्ल आहे, आम्लांची सूत्र आहेत मुलांना, त्याला तुम्हाला बेसिक थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. माहिती तुम्हाला 1-2 नावं बघा. HCl म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. HNO3 नायट्रिक ऍसिड. हे काही आम्ल आहेत जे तुम्हाला अभिक्रियांमध्ये दैनंदिन जीवनामध्ये काही मुलांना काय वाटतं सर इंग्रजीतून आहे, बरोबर आहे. तर हे सेमी इंग्रजीच्या मुलांना याच प्रकारे लिहावं लागणार आहे. त्याचप्रमाणे मराठी माध्यमाच्या मुलांना सुद्धा याच प्रकारे लिहावं लागणार. नंतर काही आम्लारींची नावं आहेत. NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड, KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, बरोबर आहे का नाही. CaOH, टॉईस, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. म्हणजे याच्यामध्ये H+ आयन असतात आम्लांमध्ये, याच्यामध्ये OH- म्हणजे OH- आयन्स असतात. हे तुम्हाला 8वी 9वी इयत्तांमध्ये सांगितलं आहे. त्याचप्रमाणे काही साल्ट्स आहेत, क्षार, ज्याला मिनरल्स म्हणतात, ज्याला मिनरल्स म्हणतात. वेगवेगळ्या रंगाच्या पेटीत खडू देतो बघा मुलांना. NaCl काय? NaCl सोडियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड. FeSO4 फेरस सल्फेट. CuSO4 कॉपर सल्फेट. NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट, बेकिंग सोडा. जास्त काही क्षार आपल्याला सांगता येतील, बरोबर आहे. आता बघा मुलांनो, हे प्रकरण मध्ये आपल्याला भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म यांचा विचार करायचा आहे. या प्रकरणामध्ये भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म यांचा विचार करायचा. हे जे सूत्र आहे मुलांनो, जवळपास 150 सूत्रे आहेत. माझ्याकडे या सूत्रांची यादी पण आहे. तुम्हाला आजची यादी मी
टाकलेली एकदा पुन्हा टाकेल ज्यांनी बघितली ज्यांनी. तर हे सूत्र तुम्ही वारंवार लिहून बघायचे म्हणजे तुमचा सराव होईल. हे सूत्र तुम्ही वारंवार लिहून बघायचे म्हणजे सराव होईल. कोणते लेटर्स कॅपिटल वापरायचे, कोणते स्मॉल वापरायचे हे तुम्हाला प्रॅक्टिसने कळेल. मला उदाहरण देतो, मुलांना विद्यार्थी कशा चुका करतात. हे जर पाहिलं कॉपर CO CO CO2 हे कॉपरचं सूत्र आहे संज्ञा. हे कोबाल्ट आहे. हे काय माहिती तुम्हाला O किती वेळा आलेला आहे, एकदा आलेला आहे. एक म्हणजे मोनो कार्बन मोनॉक्साइड, कार्बन मोनॉक्साइड CO2 ऑक्सिजन दोनदा आहे, दोनला इंग्रजीमध्ये डाय म्हणतात. ही कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड हे काय आहे कार्बन मोनॉक्साइड. त्याचप्रमाणे नुसता सी लिहिलेला आहे कार्बन, बरोबर आहे. Cl काय आहे क्लोरीन. विद्यार्थ्यांनी कॅपिटल आणि स्मॉल यांचा विचार केला. समजा तुम्हाला सीव लिहायचा आहे, तो जर तुम्ही या प्रकारे काही दिला तर समजा ते चेक करायला चूक मिळेल. कोबाल्ट समजा असा लिहिलेला आहे, काही मुलं असा लिहितात, नेमका अर्थ पेपर तपासणाऱ्याला होत नाही. ह्या बारीक बारीक चुका विद्यार्थी करत असतात. त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्यायची की कोणते लेटर स्मॉल लिहायचे ते तुम्हाला ऑब्झर्वेशनने कळेल. इयत्ता 8वी 9वी मध्ये तुम्हाला याची माहिती वेळोवेळी दिलेली आहे. मात्र बोर्डाच्या पेपरला बाहेरगावी पेपर चेकिंगला जात असतात. त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करून उत्तर नोंदवणं गरजेचं आहे. आता बघा मुलांनो, तर मूलद्रव्यांचा संयोग होतो, मूलद्रव्यांचा संयोग होतो आणि त्या संयोगाने संयुग तयार होत असतात. कंपाउंड्स आर फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स. कंपाउंड्स आर फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे तयार होत असतात. आणि तसंच ज्यावेळेस अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती पूर्ण होते किंवा संयुजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, शेअरिंग म्हणतात, त्यावेळेस हे बंध तयार होत असतात. व्हेनेवर there is a completion of octet, there is a sharing or taking of electrons, chemical compounds are formed. Chemical compounds are formed. आता what is physical change and what is chemical change म्हणजे भौतिक बदल म्हणजे काय, तसंच रासायनिक बदल म्हणजे काय. दैनंदिन जीवनामध्ये काही घटना दिसून येतील, त्यांची मी उदाहरण देणार तुम्हाला. भौतिक बदल ज्याला फिजिकल चेंज असं म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे रासायनिक बदल, दुसरा प्रकार आहे रासायनिक बदल, त्याला केमिकल चेंज असं म्हणतात. ज्यावेळेस आपण रसायनशास्त्राचा विचार करतो त्यावेळेस अगदी सुरुवातीलाच तुम्हाला या दोन बदलांची माहिती असणं आवश्यक आहे. दैनंदिन जीवनामध्ये
काही उदाहरणं सांगतो मुलांनो. तर त्यामध्ये बघा, तुमच्याकडे पुस्तक असेल, या पुस्तकामध्ये दिलेले बघा. तर बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. तर यामध्ये बघा मुलांनो, दिस इज अ फिजिकल चेंज, दिस इज अ फिजिकल चेंज. हा भौतिक बदल आहे, कारण यामध्ये फक्त अवस्थेमध्ये बदल झालेला आहे. देर इज अ चेंज इन ओनली स्टेट. आइस इज इन सॉलिड स्टेट, आइस इज इन सॉलिड स्टेट व्हेनेवर इट चेंजेस इंटू वॉटर. दिस इज अ टेम्पररी चेंज. म्हणजे बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे, बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे हा भौतिक बदल आपल्याला सांगता येईल. दुसरा जो भौतिक बदल आहे, पाण्याचं बाष्पीभवन होणे, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. धिस इज ऑल्सो फिजिकल चेंज. त्यानंतर अजून एक उदाहरण सांगता येईल मुलांनो. व्हेन वेपर टर्न्स इनटू लिक्विड, म्हणजे पाण्याची वाफ आहे, पाण्याची वाफ आहे. ही वाफ जर थंड करत गेलो आपण, तर त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होत असतं. दीज आर द व्हेरियस चेंजेस, दॅट इज फिजिकल चेंजेस इन डेली लाईफ. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये घडून येणारे हे भौतिक बदल आपल्याला सांगता येतील. त्यानंतर रासायनिक बदल, त्यानंतर रासायनिक बदल, त्याला केमिकल चेंज असं म्हणतात. कुकिंग ऑफ फूड, कुकिंग ऑफ फूड म्हणजे अन्न शिजण्याची क्रिया. बघा, बाजरीपासून भाकर बनते शेवटी, बरोबर आहे. किंवा एखादी भाजी आणली आपण शेतामधून आणि त्याच्यापासून खाण्यायोग्य भाजी तयार केली, हा रासायनिक बदल आहे. म्हणजे कुकिंग ऑफ फूड म्हणजे अन्न शिजवणे हा रासायनिक बदल आहे. हा बदल कायमस्वरूपी असतो. त्यानंतर रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे फळे पिकण्याची क्रिया, फळे परिपक्व होणे, फळे पिकणे हा रासायनिक बदल आहे. सुरुवातीला मी तुम्हाला भौतिक बदलाचे 3च उदाहरण सांगितले. त्यामध्ये बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे, पाण्याचं बाष्पीभवन होणे, वाफेपासून पाणी तयार होणे, हे दैनंदिन जीवनामधले भौतिक बदलाची उदाहरणं आपल्याला ठाऊक आहेत. आता जी सांगतोय ती सर्व रासायनिक बदलाची आहेत. त्याला केमिकल चेंज असं म्हणतात, त्याला केमिकल चेंज असं म्हणतात. त्यामध्ये डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक, डायजेशन ऑफ फूड इन स्टमक म्हणजे जठरामध्ये अन्नाचं पचन घडून येणे, जठरामध्ये अन्नाचं पचन घडून येणे. डांबर गोळी जर हवेत उडी ठेवली तर तिचा आकार आपोआप काही दिवसांनी कमी होतो. म्हणजे साईज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर. डांबराच्या गोळ्या आपण बघतो, झुरळ लागू नये, मुंग्या लागू नये यासाठी आपण ह्या ज्या गोळ्या आहेत कपड्यांमध्ये, रॅकमध्ये कुठे वगैरे ठेवत असतो. काही दिवसांनी जर पाहिल्या तर त्या नाहीच झाल्या असतात किंवा साईज कमी झालेली असते. हा रासायनिक बदल आहे, हा रासायनिक बदल आहे. त्यानंतर घरामध्ये शहाबादी फरची असते किंवा कडप्पे असतात, रॅक असतात, किचन ओटा असतो, त्याच्यावर जर लिंबाच्या रसाचे डाग पडले तर ते डाग शक्य जातच नाही. स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा टाइल बाय लेमन ज्यूस. तर हा रासायनिक बदल आहे. लेमन ज्यूस हा शब्द आला बघा, लेमन म्हणजे लिंबू, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कोणतं ऍसिड असतं माहिती तुम्हाला? सायट्रिक ऍसिड असतं. म्हणजे सायट्रिक ऍसिड इज प्रेझेंट इन लेमन. बघा, त्यामुळे आता कोविड-19च्या याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी सांगितलंय लिंबाचं सेवन करा. रोज कमीत कमी 2-4 थेंब लिंबू आपल्या याच्यामध्ये जेवणामध्ये किंवा पाण्यातून आला पाहिजे. त्याच्यामध्ये
व्हिटॅमिन सी ची पूर्णता आपल्या बॉडीमध्ये परिपूर्ण होते आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन होत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा मुलांनो की दिवसातून 2-3 थेंब 2-2दा घेतले, एक पूर्ण कुटुंबाने एक लिंबू खाल्ला तर तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील आणि तुम्ही या कोविड-19 मध्ये स्वतःचा बचाव करू शकाल, कुटुंबाचा सुद्धा बचाव करू शकाल. हा संदेश तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा घरामध्ये तुम्ही पोचवायचा आहे. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये अजून एक उदाहरण दिलेले मुलांनो, या रासायनिक बदलाचं उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे, ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट, ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. एखाद्या काचेची वस्तू आहे ती उंचावरून पडली फुटली, ती हा सुद्धा रासायनिक. काही मुलं म्हणतील हा भौतिक बदल, त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे मुलांना. आपल्या पुस्तकामध्ये कन्फर्म दिलेलं आहे की तो रासायनिक बदल आहे, तो तसंच लक्षात ठेवू. परंतु आपल्याला पुन्हा काचेवर काही प्रक्रिया करून आपल्याला मिळवता येते. आता काही एक्सपेरिमेंट्स आहेत जे आपण पुढे जाऊन प्रयोगशाळेत बघू. त्यामध्ये बघा की चुनखडीला उष्णता देणे, चुनखडीला उष्णता देणे, जी लाईमस्टोन पावडरला हिटिंग करायची आहे. त्यानंतर झिंक डस्ट अँड कॉपर, त्यानंतर बेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण, म्हणजे अशा 2-4 प्रकारच्या अभिक्रिया आहेत जी केमिकल रिएक्शन्स आहेत. त्या मी तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये नंतर सांगेलच. आता भौतिक बदल का घडतो, भौतिक बदल का घडतो, व्हॉट आर द पॅरामीटर्स, व्हॉट आर द पॅरामीटर्स responsible for physical change, what are the parameters responsible for physical change. महत्वाचे तापमान व दाब, तापमान व दाब. a physical change takes place, a physical change takes place due to the change in parameters such as temperature and pressure. म्हणजे तापमान, दाब यासारखे जे बदल आहेत तर त्या यासारख्या घटकांच्या वापरामुळे भौतिक बदल हा घडत असतो. बऱ्याचदा 100% म्हणते, बऱ्याचदा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो, बऱ्याचदा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो. म्हणजे काय, फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल शब्द काही मुलांना माहिती असेल बघा, रिव्हर्सिबल. फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल म्हणजे भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो, भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो. तुमच्या सहज लक्षात येईल इंग्रजी शब्द, मराठी शब्द अवघड वाटतो तुम्हाला. प्रत्यावर्ती हा का सोपा आहे बघा. रिव्हर्सिबल तुम्हाला सांगतो, पाणी, बरोबर आहे, पाण्याला मोठ्या प्रमाणावर उष्णता दिली, बरोबर आहे, तर उष्णता दिल्यानंतर या पाण्याचे रूपांतर वाफेत होतं आणि ही वाफ थंड करत गेलो आपण तर पुन्हा पाणी मिळते. आणि हे जे पाणी आहे परत खूप थंड केलं कमी तापमानाला तर आपल्याला बर्फ मिळतो. म्हणजे फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल, फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल म्हणजे भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो. आणि ह्या बर्फाला थोडी उष्णता दिली की पुन्हा आपल्याला पाणी मिळतं. म्हणजे एकातून एक असं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्टेट म्हणजे बदलांच्या अवस्था बदलत असतात. पाणी द्रव रूपामध्ये, त्याला उष्णता दिली, वाफ तयार होते, वाफ ही वायू रूपात असते, ही वाफ पुन्हा थंड केली आपण, त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं म्हणजे लिक्विड स्टेटला येतं, द्रव अवस्थेमध्ये येतं. पाणी पुन्हा खूप थंड केलं आपण, पाणी पुन्हा खूप थंड केलं तर त्या पाण्याचं बर्फ होऊन जातं म्हणजे लिक्विड चेंजेस इनटू सॉलिड, लिक्विड चेंजेस इनटू सॉलिड. व्हेनेवर आईस इज हिटेड, बर्फाला पुन्हा उष्णता दिली किंवा तो सर्वसामान्य तापमानात ठेवला बाहेर वातावरणामध्ये, पुन्हा त्या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होत असतं. म्हणजे वॉटर चेंजेस फ्रॉम लिक्विड स्टेट टू
gaseous state and next gaseous state to liquid state. Again, when it is cool, it changes into solid state. म्हणजे त्याला म्हणतात रिव्हर्सिबल. म्हणजे भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो बहुधा. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला रासायनिक बदल बघायचा आहे. त्यानंतर आपल्याला रासायनिक बदल बघायचा आहे. तुम्हाला एक लक्षात आलं असेल, हा जर रिव्हर्सिबल आहे याच्या विरुद्ध असेल केमिकल चेंज इज इरिव्हर्सिबल. केमिकल चेंज इज इरिव्हर्सिबल याचा अर्थ काय? म्हणजे रासायनिक बदल होत असताना नवीन पदार्थ तयार होतात. रासायनिक बदल होत असताना नवीन पदार्थ तयार होत असतात आणि त्या पदार्थामध्ये असणाऱ्या रासायनिक बंधांचं विभाजन होतं आणि नवीन रासायनिक बंध तयार होत असतात आणि नवीन पदार्थ त्यांचं रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होत असतं. त्याच वेळेस रासायनिक अभिक्रिया ही होत असते. हे तुम्ही लक्षात घ्यायचे. अ केमिकल रिएक्शन इज अ प्रोसेस. अ केमिकल रिएक्शन इज अ प्रोसेस in which substances undergo bond breaking and are transformed into new substances by the formation of new bonds. म्हणजे नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थांमध्ये रूपांतर होत असतं आणि हे सहजासहजी आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही. हे सहजासहजी आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही. ती एकदम किचकट प्रक्रिया आहे. म्हणजे केमिकल चेंज इज इरिव्हर्सिबल. ती प्रत्यावर्ती घटना नाही असं तुम्ही लक्षात घ्यायचंय. तर दैनंदिन जीवनामध्ये ज्या रासायनिक अभिक्रिया असतात या रासायनिक अभिक्रिया दाखवण्यासाठी रासायनिक समीकरणांचा वापर केलेला असतो. ते जे रासायनिक समीकरणाला इंग्रजीमध्ये केमिकल इक्वेशन असं म्हणतात. हे समजलं का तुम्हाला? भौतिक बदल आणि रासायनिक बदल. एक थोडक्यात इन शॉर्ट सांगतो. भौतिक बदल हा तात्पुरता असतो. रिव्हर्सिबल आहे हा कायमस्वरूपी असतो. इरिव्हर्सिबल आहे त्याला शब्द आहे प्रत्यावर्ती. काय आहे? प्रत्यावर्ती बदल. भौतिक बदल म्हणजे प्रत्यावर्ती. त्यानंतर पुढच्या भागाकडे जाऊया. समजलं तुम्हाला? काही अडचण असते माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर तुम्ही पाठवू शकता किंवा ग्रुपवर देखील पाठवू शकता. नवीन शब्द शिकायचा तुम्हाला आता. केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन त्याला मराठीमध्ये रासायनिक समीकरण असं म्हणतात. त्याला मराठीमध्ये रासायनिक समीकरण असं म्हणतात. तर अ केमिकल रिएक्शन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग अ केमिकल इक्वेशन. म्हणजे रासायनिक अभिक्रिया दर्शविण्यासाठी रासायनिक समीकरणांच्या स्वरूपात दिलेली जातात. जसं भौतिक बदलाचं काही स्टेटमेंट वगैरे केलेलं नाही. मात्र जे रासायनिक बदल आहेत त्या रासायनिक बदल होतात म्हणजेच रासायनिक अभिक्रिया होते. एक लक्षात ठेवा, whenever there is a chemical change, whenever there is a chemical change, there is a chemical reaction. म्हणजे ज्या वेळेस रासायनिक बदल होतो त्यावेळेस रासायनिक अभिक्रिया घडून येत असते आणि रासायनिक अभिक्रिया दर्शविण्यासाठी रासायनिक समीकरण वापरली जातात. रासायनिक समीकरण वापर आपल्या धड्यामध्ये शब्द आला बघा, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. हे समीकरणे आता एक उदाहरण दिले. रासायनिक सूत्रांचा वापर केला जातो.
रासायनिक सूत्रांचा वापर केला असतो आणि या रासायनिक सूत्रांचा वापर करून संक्षिप्त स्वरूपामध्ये ह्या अभिक्रिया मांडलेल्या असतात, त्याला रासायनिक समीकरण असं म्हणतात. द रिप्रेझेंटेशन The representation of chemical reaction in a condensed form using a chemical formulae is called chemical equation. म्हणजे रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असं म्हणतात. उदाहरण दिले मुलांनो, कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण आणि जस्ताची भुकटी यांची जर अभिक्रिया झाली तर झिंक सल्फेटचं जलीय द्रावण व तांबे तयार होतं. बघा आपल्या पुस्तकामध्ये उदाहरण दिलेले, कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे. बघा ही एक रासायनिक अभिक्रिया मुलांना. तर कॉपर सल्फेटचं जे द्रावण असतं निळ्या रंगाचं असतं, कॉपर सल्फेटचं द्रावण हे निळ्या रंगाचं असतं. तर कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड जर घातली आपण, झिंक सल्फेटचं रंगहीन द्रावण तयार होतं. यामध्ये तांबे देखील मुक्त होतं. ही रासायनिक अभिक्रिया आहे. ही काय आहे? रासायनिक अभिक्रिया आहे. तर हे प्रत्येक वेळेस एवढं सविस्तर लिहिणं शक्य आहे का? नाही. तर हे सूत्रांच्या स्वरूपात लिहितात. कॉपर सल्फेट CuSO4 प्लस झिंक ZnSO4 प्लस Cu. म्हणजे लक्षात घ्या मुलांनो, ही रासायनिक अभिक्रिया आहे. कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी, म्हणजे कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणामध्ये जस्ताची भुकटी टाकली तर झिंक सल्फेटचे जलीय द्रावण तांबे सुद्धा मुक्त होतं किंवा तयार होतं. एवढं प्रत्येक वेळेस सविस्तर लिहिणं शक्य नसल्यामुळे हे शॉर्टकट मध्ये लिहिण्याची पद्धत आली, ती म्हणजे रासायनिक स्वरूपात, रासायनिक समीकरणांच्या स्वरूपात लिहिणं. रासायनिक स्वरूपात समीकरणांच्या स्वरूपात लिहिणं. CuSO4 प्लस झिंक इज इक्वल टू ZnSO4 प्लस Cu. आता इंग्रजीमध्ये बघा, एक लक्षात घ्या, जलीय द्रावणाला काय म्हणतात? aqueous solution of copper sulfate. आता aqueous चं स्पेलिंग बघा, AQUEOUS aqueous solution of copper sulfate प्लस झिंक डस्ट, जस्ताच्या भुकटीला झिंक डस्ट म्हणतात, इज इक्वल टू झिंक सल्फेट प्लस Cu. हे जे लिहिलेले आहे मुलांनो, ही संक्षिप्त स्वरूपात केलेली मांडणी. ही काय आहे? संक्षिप्त स्वरूपात केलेली मांडणी. या मांडणीलाच रासायनिक समीकरण असं म्हटलं जातं. The representation of chemical reaction in a condensed form using chemical formulae is called as chemical reactions. म्हणजे chemical equations. रासायनिक सूत्रांचा वापर करून, रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियांच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीलाच रासायनिक समीकरण असं म्हटलं जातं. आता ही जी रासायनिक समीकरण आहेत, हे तुम्हाला सॅम्पल आहे. हे तुम्हाला सॅम्पल आहे.
एक पुन्हा लक्षात ठेवा, जलीय द्रावणाला ऍक्वियस सोल्युशन असं म्हणतात. सेमीसाठी पण हेच आहे, मराठी माध्यमासाठी सुद्धा हेच आहे. कॉपर सल्फेट प्लस Zn इज इक्वल टू ZnSO4 प्लस Cu. नीट बघा. आता ह्या ज्या रासायनिक समीकरणे आहेत, या रासायनिक समीकरणांचं लेखन करण्याच्या पद्धती आहेत. या रासायनिक समीकरणांचं लेखन करण्याच्या पद्धती आहेत, काही टप्पे किंवा काही मुद्दे म्हणता येतील आपल्याला, ते आपण आता समजून घेऊया. चलो. Writing a chemical equations. Writing a chemical equation साठी शॉर्टकट आहे, म्हणजे रासायनिक समीकरणांचे लेखन. यामध्ये मुलांना बघा 5 ते 6 मुद्दे, या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला लिहायचे. बघा एक मला सॅम्पल येतो, एखादी अभिक्रिया समजून घ्या. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये A प्लस B प्लस C इज इक्वल टू D प्लस E. यामध्ये बघा 2 किंवा 2पेक्षा अधिक पदार्थ, 2 किंवा 2पेक्षा अधिक पदार्थ या अभिक्रियेमध्ये भाग घेतात. आणि हे 2 नवीन पदार्थ मिळाले तुम्हाला, हे 2 पदार्थ नवीन मिळालेले आहेत. जर जास्त पदार्थ वापरलेले असतील त्यामध्ये प्लस या साईनचा वापर केला असतो. बघा याच्यामध्ये 3 पदार्थांनी भाग घेतलेला आहे, तर इथं प्लस आहे, इथं प्लस आहे बघा, म्हणजे आणि इथं D प्लस C, इथं सुद्धा प्लस 2. हे जे यांना अभिक्रियाकारक असं म्हणतात आणि यांना प्रॉडक्ट असं म्हणतात. उत्पादित आहेत हे रिएक्टंट्स आहेत. हे काय आहेत? रिएक्टंट्स आहेत. मुलांना एक महत्त्वाची सूचना आहे, हे जे व्याख्यान आहे तर तुम्हाला YouTube चॅनलला देखील उपलब्ध आहे. आपल्या शाळेचा जो चॅनल आहे श्री महावीर विद्यालय लासलगाव, या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, सर्व शिक्षकांचे सर्व विषयांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या YouTube चॅनलचे नाव आहे श्री महावीर विद्यालय लासलगाव, याला सबस्क्राईब तुम्ही करायचे. आता आज जो भाग शिकलो त्या भागावर तुम्हाला काही अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला एक तक्ता बनवून द्यायचा होता घरी. दैनंदिन जीवनामध्ये घडून येणारे जे बदल आहेत, भौतिक बदल आणि रासायनिक बदल, असा एक चार्ट करा मुलांनो. आमचे वर्गीकरण करायचे. तुम्ही जर निरीक्षण केलं सभोवताली, तुमचा तक्ता मोठा असेल, एका बाजूला भौतिक बदल आणि एका बाजूला रासायनिक बदल, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज, असा चार्ट तयार करायचा आहे, तक्ता तयार करायचा आहे. इथं तुम्हाला दिसून येणाऱ्या घटना ह्या भौतिक बदलाच्या आहेत, ह्या रासायनिक बदलाच्या, तुम्ही ते बघायचंय आणि इथं नोंद करायची. एवढं तुम्हाला या प्रकारात सुरुवातीची लिहायचंय.